नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 5/9/2025 रोजी बारामती येथे झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चाचे प्रवक्ते माननीय श्री प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी हा 18 पगड जातीमध्ये गुंतून असल्यामुळे हा एकत्र येण्यासाठी आंदोलन व मोर्चे करण्यात आले. त्यामध्ये बारामतीमध्ये पवार खानदान हे प्रत्येक वेळेस निवडून का येते यांची यथोचित टिप्पणी केली आणि त्यानंतर अजित पवार यांनी मराठा समाजाला एकीकडे कोट्यवधी रुपये दिले जाते आणि त्याच जागी ओबीसी समाजाला केवळ 3% हा निधी दिला जातो. त्यामध्ये ओबीसी समाज हा 50%च्या पर्यंत आहे, परंतु 50% नियमानुसार हा निधी का दिला जात नाही असे त्यांनी समोरप्रमाणे सांगितले. या बारामती सहकारी बँकेतून किती कोटी वाटले? 162 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज दिले. आता ध्यान देऊ नाही का? फक्त 3 लाख रुपये वसंतराव नाईक महामंडळाची प्रकरण मंजूर केली. तिघांची लाख रुपयाची. किती? 3 लाख रुपये. पुणे जिल्ह्यात अख्ख्या जिल्ह्यात किती? भटक्या विमुक्ताला ओबीसीला किती रुपये? 3 लाख रुपये. वारे अजितदादा म्हणे. अजितदादाचं कार्यकर्ता काय म्हणतात माहिती का? हाके सर, तुम्ही अजितदादावर टीका करताय, पण दादा तसं. महाराष्ट्राचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी बारामती बँक म्हणा किंवा अण्णासाहेब पाटील यांच्या अंतर्गत जो निधी दिला तो योग्य तर नाहीच. कारण जेव्हा आमदार म्हणा मंत्री हे जेव्हा शपथ घेतात तेव्हा समानतेची जनतेला वागणूक देण्याचं अशी शपथ दिली जातो, परंतु ही शपथ साध्य होत नाही असे ओबीसी समाजाला केव्हा समजणार? जेणेकरून केवळ खोट्या शपथा घेत आहेत का आणि एकीकडे ओबीसी समाज म्हणा किंवा इतर समाज म्हणा यांची कसल्या प्रकारे फसवेगिरी हे मंत्री लोक करत आहे यांचा अभ्यास खरोखरच प्रत्यक्षात जनतेला वस्तुस्थितीमध्ये केव्हा समजणार असेही इथं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.